नमस्कार. जय श्रीराम. 21 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मीपूजन आहे. लक्ष्मीपूजनाविषयी आपण थोडक्यात ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून जाणून घेऊया. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चंद्र कन्या राशीत आहे. कन्या रास म्हणजे आनंद, समृद्धी आणि व्यावसायिक दृष्टिकोनाची रास आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजन हे देखील एक आपण धनाच्या दृष्टीने पाहतो. त्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोन त्यातून आपण जास्त प्रबळ करण्याचा प्रयत्न करत असतो. भावनांवर नियंत्रण ठेवून व्यावहारिक दृष्टिकोनाने आपली समृद्धी कशी करता येईल हे पाहणारी कन्या राशी सर्वोत्तम रास आहे. त्यामुळे कन्या राशीतील लक्ष्मीपूजन सर्वांना समृद्धीदायक जाईल हे निश्चितच. सर्वात आधी आपण हा विचार करूया की लक्ष्मीपूजन म्हणजे घरातील लक्ष्मी, आपल्या घरातील लक्ष्मी कायम प्रसन्न राहील, तिच्या डोळ्यात अश्रू येणार नाही आणि तिच्या सर्व मागण्या आपल्याला कशा पूर्ण करता येईल यासाठी घरातल्या प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा. लक्ष्मी म्हणजेच घरातील स्त्री. ज्या वेळेला एखाद्या मुलाचं लग्न होतं आणि सून घरात येते त्यावेळेला आपण सहजतेने म्हणतो की आमच्या घरात लक्ष्मी आली आहे. एखाद्याला मुलगी झाली तर आपण म्हणतो की आमच्याकडे लक्ष्मी आली आहे. म्हणजे स्त्रीला लक्ष्मीचं रूप मानलं गेलं आहे आणि खरोखरीतच स्त्री म्हणजेच लक्ष्मी असते. त्यामुळे प्रत्येकाने ही काळजी घ्या की कोणत्याही स्त्रीला आपल्याकडून दुखावणार नाही आणि प्रत्येक स्त्रीचा आपण खूप चांगल्या प्रकारे रिस्पेक्ट ठेवू याची प्रत्येकाने काळजी घेतली तर लक्ष्मी निश्चितच आपल्यावर प्रसन्न होईल. आता कन्या राशीत चंद्र आला आहे आणि कन्या राशीचा स्वामी बुध हा तुळ राशीत म्हणजेच शुक्राच्या राशीत आहे. तर तुळ राशीचा स्वामी शुक्र हा बुधाच्या कन्या राशीत आहे. त्यामुळे दोनही ग्रह अन्योन्य योग तयार करीत आहेत. दोनही ग्रह आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्यावर लक्ष्मीची बरसात करणार आहे आणि ज्ञान देखील आपल्याला भरभरून देणार आहे. प्रत्येक राशीच्या व्यक्तींनी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी काय करायचंय तर मेष राशीच्या व्यक्तींनी पूजेमध्ये लाल फूल वाहायचंय, तुपाचा दिवा लावायचा आहे आणि रात्री झोपताना दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे ज्याची ज्योत ही दक्षिणेला असायला हवी. तसेच ओम अंगारकाय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींनी पूजेमध्ये एक चांदीचं नाणं ठेवायचंय, त्याला गुलाबी रंगाचं किंवा गुलाबाचं फूल वाहायचंय. तसेच तुपाचा आणि तेलाचा दोनही दिवे लावायचेत. पश्चिम दिशेला 2 दिवे लावायचेत. त्यामुळे शुक्र त्यांच्यावर प्रसन्न होणार आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींनी पूजेमध्ये पाचू किंवा पेरिडॉट हे रत्न ठेवावे, त्याला हिरव्या रंगाचे फूल वाहावे आणि थोडेसे वेलदोडे देखील वाहायचे आहेत. तसेच ओम बूम बुधाय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणावा. कर्क राशीच्या व्यक्तींनी पूजेमध्ये एक चांदीचे नाणं, मोती आणि शंख याची पूजा करायची आणि त्याला पांढरे फूल वाहायचे आहे. तसेच उत्तर दिशेला तुपाचा दिवा लावावा. सिंह राशीच्या व्यक्तींनी तांब्याच्या नाण्याची पूजा करून त्याला लाल रंगाचं फूल वाहून गुळाचा नैवेद्य दाखवावा आणि कोणताही सूर्याचा मंत्र मनोभावे म्हणावा. कन्या रास म्हणजे लक्ष्मी पूजनच जणू काही यांच्यासाठी असल्यासारखं आहे. या राशीच्या व्यक्तींनी आपले व्यवसायाचे पेपर, कागदपत्र, कॅल्क्युलेटर या सगळ्या गोष्टींची मनोभावे पूजा करावी. त्यासमोर तुपाचा दिवा लावावा आणि ओम बूम बुधाय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणावा. तुळ राशीच्या व्यक्तींनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुगंधित अत्तर, सुगंधित उदबत्ती आणि कमळाचे फूल लक्ष्मीला अर्पण करावे. तसेच लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणावा आणि लक्ष्मीला मनोभावे आपल्यावर प्रसन्न व्हावी यासाठी प्रार्थना करावी. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी एका तांब्याच्या भांड्यात गोमती चक्र आणि हळकुंड घेऊन त्याची पूजा करायची, त्याला लाल रंगाचे फूल वाहायचे आणि लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून त्यासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावून मनोभावे प्रार्थना करावी. धनुराशीच्या व्यक्तींनी एका पिवळ्या वस्त्रावर पुष्कराज हे रत्न ठेवून त्याची पूजा करावी, त्याला पिवळे फूल वाहावे आणि गुरुचा मंत्र ओम बृहस्पतये नमः हा 108 वेळा म्हणावा. गुरु प्रसन्न होईल. मकर राशीच्या व्यक्तींनी तांदळाची एक रास करून त्यावर तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आणि त्या तेलामध्ये चिमूटभर तीळ टाकावे. कुंभ राशीच्या व्यक्तींनी निळ्या वस्त्रावर एक पाण्याचे भांडे ठेवावे, तसेच शंख ठेवावा, याची पूजा करायची.
त्याचप्रमाणे गरिबांना अन्न वस्त्र यथाशक्ती दान करावे. मीन राशीच्या व्यक्तींनी पितळी नाण्याची पूजा करायची आहे. पितळेचे नाणे घेऊन त्याला कमळाचे फूल व तुळशीपत्र वाहावे. त्यानंतर पूजा झाली की तुळशीजवळ देखील एक दिवा लावावा. प्रत्येक राशीच्या व्यक्तींनी आपल्या राशीला दिलेला छोटासा उपाय करून पहा. त्यामुळे आपल्यावर लक्ष्मी आणि सरस्वती दोन्हीही प्रसन्न होणार आहे आणि आपल्या आयुष्यात भरभराट आणि समृद्धी निर्माण करणार आहेत. लक्ष्मीपूजनाच्या व दिवाळीच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.